आता रोजचं सकाळी सकाळी पहिलं काम हे असतं ना, की आधी पाणी भरणं आणि आपलं पहिले आवरून घेणं. तर आज इथे पाणी आलेलं होतं. पण आज असा प्रॉब्लेम झाला, की जसं काल मी सांगितलं, काल कुठलंच पाणी नव्हतं. बाहेरचं नाही, प्यायचं नाही, कुठल्याच नळांना पाणी नव्हतं. तर आज जे आहे प्यायच्या पाण्याला तर पाणी नाही आलेलं आहे. पण बाहेरचं जे पाणी आहे, ते मी आलं होतं आज बऱ्यापैकी. तर ते मी सगळं जे आहे ना, भरून ठेवलं सकाळी आणि माझंसुद्धा छान आवरून घेतलं. त्यानंतर बघा एवढं हे बकेट आता इथे भरूनच ठेवावी लागते आहे. काही हात वगैरे धुवायसाठी आणि ते माठामध्ये बिलकुल पाणी नाही आहे. त्याला मी पालथं मारून ठेवलेलं आहे आणि हा जो मग आहे ना, याच्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी जे आहे प्यायच्या पाण्याला आता एवढं शिल्लक आहे. तर आता हा आमचा प्यायचा पाण्याचा नळ आहे लेफ्ट साईडचा, तर त्याला पाणीच नाही आहे. 2 दिवस झाले याला पाणी आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जे आमच्या आरोला पण पाणी नाही आहे. त्यामुळे पाण्याचा खूप प्रश्न झालेला आहे. तर आता आम्ही जे आहे कॅन आणलेली आहे आजच्या पुरती. आता बघू याला पाणी आलं तर ठीक, नाही तर हे कनेक्शन जे आहे ना ते चेंज करून घ्यावं लागेल. सो असं सगळं पाण्याचा गोंधळ जो आहे तो सुरू झालेला आहे आणि हा पहिल्यांदा असा झालेला आहे ना, तर एवढं असं मला असं कसं तरी वाटत आहे. कारण पाण्याची एवढी सवय असते ना प्रत्येक गोष्टीसाठी, पाणी एवढं लागत नाही, पण नसल्यावरनं असं खूपच जास्त कसं तरी होत आहे. आणि त्यानंतर ही वरची गरमी आणि बापरे काही सांगू नका. त्यानंतर दुपारचं सगळं आवरलं. आम्ही थोडासा आराम करायला घेतला आणि युगीतनी जे आहे तो असा वेगळा आराम सुरू होता त्याचं म्हणणं होतं, मला तुमच्यासोबत झोपायचं नाही आहे, मला माझा वेगळा बेड करायचा आहे आणि झोपायचं आहे. तर असं त्यांनी जे आहे ते कवर्स आहे सोफ्याचे त्याचे लावले आणि ते पूर्ण जे आहे स्वतःचा बेड बनवून तिथे झोपला. तर मी जे घेतले यांचे रुमाल प्रेस करायला. आता रुमाल प्रेस करणं ही जरा नवीनच आहे, पण करावं लागते कारण हे काही कॉटनचे रुमाल आहेत ना, ते धुतल्यानंतर पूर्ण असे चुरगळून जातात. त्याच्यामध्ये खूप वळ्या दिसतात. तर त्यासाठी त्याच्यावर पण एक हात फिरवून घेतला आणि त्यांना प्रेस करून ठेवून दिला. मग संध्याकाळी मला थोडीशी भूक लागली होती, तर हे मी युगीतसाठी बनवलं होतं पास्ता सकाळी. थोडासा त्यांनी खाल्ला, बाकीचा उरलेला होता. चला म्हटलं आता शिल्लक आहे तर आपण खाऊन घेऊया. चलो बाय बाय.